नमस्कार, मी योगेश कुकडे, ॲग्रिकल्चरवाला 24/7 या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्यामध्ये सध्या महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन हे सुरू असून यामध्ये विरोधी पक्षामधील काही आमदारांनी पीक विम्याबद्दल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे काही प्रश्न विचारलेत होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी उत्तर देताना असे म्हटले आहे की पीक विम्याचे 336 कोटी रुपये मागील 4 महिन्यापासून पीक विमा कंपन्यांना दिले गेलेले आहेत. त्यामधील 99 कोटी रुपयाची रक्कम अजून त्यांच्याकडे सरकारकडे विमा कंपन्यांना देण्याची बाकी आहे. तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना खरीप 2023 आणि 2024चे 25% अग्रिम रक्कम जी आहे ती येणाऱ्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळता करणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रश्नोत्तराच्या याच्यामध्ये विरोधी पक्षामधील आमदारांना दिली आहेत. तर शेतकऱ्यांकरता एक अशी सूचना आहेत की त्यांनी आपल्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक करून ठेवणे, तसंच मोबाईल नंबर लिंक करून ठेवणे. ते होऊ शकते की डेबिटी मार्फत ही सर्व रक्कम आपल्या खात्यामध्ये वळता होणार. त्यामुळे आपल्या बँक खात्याला आपला आधार कार्ड क्रमांक लिंक करून ठेवायचा. येत्या 31 मार्चपर्यंत पीक विम्याचे 2024 अग्रिम पीक विमा आणि 2023च्या पीक विम्याचे पैसे येण्याची संभावना आहे. धन्यवाद.